माझं स्वप्न होतं, मी भरपूर शिकलो पाहिजे होतो, लिहिता वाचता आलं पाहिजे होतं. माझ्या शिक्षणासाठी आमच्या घरात तेवढा पैसाच नव्हता. त्याच्यामुळं माझं शिक्षणही गेला आणि नंतर शेतीकडे वळालो. आमच्या आमल्या गावातील लोकांचं सगळ्यांचं जीवन गरिबीतच गेलं आहे आणि तरी आमच्या लोकांचे विश्वास आहे जीवन जगवण्याचा. परंतु आमच्या सगळे लोकांचा एक गरीब आणि दुःखीचा एक हिस्साच पडला आहे. तरी पण सुद्धा आमची लोक मन मारून जगतात आणि एक ना एक दिवस आमच्या आमल्या गावातील लोकांचा जीवनाचा बदल होणार. आमच्या आमल्या गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे. तो पाहुणा आहे आशा. आता आमल्याच्या लोकांच्या बरोबर मी पण एकदम खुश झालो आहे.